सुनेत्रा पवार पक्षातील आमदारांच्या स्वतंत्र बैठका घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। प्रत्येक आमदारासोबत सुनेत्रा पवार 1-to-1 संवाद साधणार आहेत अशी माहिती आहे। पुढील आठवड्यापासून बैठका होणार असल्याची माहिती आहे। पक्ष विलीनीकरणाबाबत आमदारांची मतं स्वतः सुनेत्रा पवार जाणून घेण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवार पक्षातील आमदारांच्या स्वतंत्र बैठका घेणार आहेत। प्रत्येक आमदारासोबत सुनेत्रा पवार 1-to-1 संवाद साधतील। पुढील आठवड्यापासून या बैठका होणार असल्याची माहिती आहे। प्रत्येक आमदारासोबत सुनेत्रा पवार संवाद साधणार आहेत। तर प्रत्येक आमदारासोबत सुनेत्रा पवारांचा 1-to-1 असा संवाद असेल। स्वतंत्र या बैठका घेतल्या जातील। कदाचित यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्भात आमदारांचं काय मत आहे हे सुद्धा सुनेत्रा पवार जाणून घेऊ शकतात। तर अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, पक्षातल्या आमदारांच्या स्वतंत्र बैठका आता सुनेत्रा पवार घेणार अशी माहिती मिळते। निखिला, खरं तर या बैठका पुढच्या आठवड्यापासून सुरू होणार आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते आणि या बैठकांमध्ये सुनेत्रा पवार या पक्षाच्या आमदारांच्या 1-to-1 त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहेत अशी माहिती समोर येत आहे। मागच्या काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी जेव्हा उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला त्यानंतर आता त्या ऍक्शन मोडवरती आल्याचं बघायला मिळतं आणि खास करून पक्षाच्या गोष्टींसाठी त्या ऍक्शन मोडवरती आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। या बैठकांमध्ये आमदारांची नेमकी मतं काय आहेत, म्हणजे पक्ष विलीनीकरणाच्या ज्याच्या चर्चा सुरू आहेत, ज्या पद्धतीने दावे केले जात आहेत की अजित पवारांसोबत चर्चा झालेल्या होत्या, त्या अनुषंगाने देखील आमदारांची मतं काय आहेत, आगामी काळामध्ये पक्षाची रणनीती काय असावी आणि त्या संदर्भात पक्षाची वाटचाल असेल आगामी काळातील किंवा आमदारांच्या काही अडचणी असतील त्याही अनुषंगाने सुनेत्रा पवार या आमदारांशी थेट वैयक्तिकरित्या संवाद साधू शकतात आणि त्याच्या बैठका पुढच्या आठवड्यापासून सुरू होणार आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते। निखिला, खरं तर अजित पवार जेव्हा उपमुख्यमंत्री होते तेव्हा ते दर मंगळवारी पक्षाच्या आमदारांची देवगिरी निवासस्थानी बैठक घ्यायचे, पण आता सुनेत्रा पवार या पुढच्या काळामध्ये तशा पद्धतीच्या बैठका घेऊ शकतात, पण त्यापूर्वी या आमदारांच्या वैयक्तिक बैठका सुनेत्रा पवार घेणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळाली आहे। नक्कीच, धन्यवाद प्रमोद एकूणच माहितीबद्दल।